हाय गाईज, गुड इव्हनिंग. तर काही दिवसापासून ना मी इतकी डिस्टर्ब झालेली आहे फॅमिली इश्यूजमुळे की माझं जे रुटीन सेट झालं होतं ना ते पण डिस्टर्ब झालेलं आहे. आणि खरंच यार मी ना आता इतकी थकलेली आहे ना की मला बोलण्यात काही अर्थ नाही वाटायला लागला. आणि पहिलं ना माझं कसं होतं की नाही यार, ह्या व्यक्तींनी मला त्रास दिलेला आहे, आता मी रिव्हेंज घेईल. पण आता ना मला त्या रिव्हेंज वर्डवर पण विश्वास नाही राहिलेला आणि मला ती मेथड तर आता एकदम अशी पानसट वाटते की काहीच फायदा नाही यामध्ये. आणि खरं सांगू का, लेटली आय रिअलाइज्ड की यापेक्षा पण एक वर्ड असा असतो, तो म्हणजे कर्म. आणि ट्रस्ट मी गाईज, इफ यू आर ऑल्सो फेसिंग विथ दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम, कर्म कर्म हा असा शब्द आहे ना की माणूस त्याच्यापासून कितीही लपायचा प्रयत्न करेल ना, तो नाहीच लपू शकत. त्याच्या समोर ते येणार म्हणजे येणारच. सो जस्ट ट्रस्ट, प्रे अँड वेट. आता मी ज्या प्रॉब्लेम्समुळे दुखी झालेली आहे त्याचा सोल्युशन तर मी असा शोधलेला. बरं असो, तर कालचा जसा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं 2 दिवसाचा कोर्स स्टार्ट झालेला आहे डिजिटल मार्केटिंगचा. तर तो आज पण कंटिन्यू केलेला होता. आज सगळं काही प्रॅक्टिकल नॉलेज होतं, काल थेरी बेसिसवर होतं. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, तर गाईज मी खूप दिवसापासून वाट बघत होते की मॅम लेस ब्रेड कधी शिकवणार, कारण मला ना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. यार लेसने आपलं आपण हेअरस्टाईल कशाच करू शकतो. तर मॅमने फायनली आज ते शिकवलेलं आणि खूप लवकर तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आहे की मी कसं करणार आहे, म्हणून मी खूप एक्सायटेड येते करायला डमीवर. सो त्याच्यानंतर हा कोर्स फायनली कम्प्लीट झाला, सर्टिफिकेशन आणि थोडंफार प्रॅक्टिकल सेशन होतं म्हटल्यावर वेळ झालेला होता घरी येताना. मला माझा काइंड ऑफ मूड थोडा ऑफच होता, बट ठीक आहे, मी थोड्या वेळानंतर तो अजून रिफ्रेश केलेला आणि मग घरी येताना मी पाणीपुरी सुद्धा एन्जॉय केली. सो या असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.